तर गाईज आता आम्हाला टेबलचे आहेत, ट्रेची ऑर्डर आली आहे. तर आम्ही ह्या टेबल्सवर त्या फल्लीच्या साईड बाय साईड कापत आहोत. तर तुम्ही बघू शकता ही फल्ली आणि ही फल्ली आम्ही जेव्हा विकत होतो तेव्हा त्याला ॲरो हे त्याच्यावर निशाणी करत असतो. तर ॲरो आणि जो खराब भाग आहे तो आम्ही तशी त्याची निशाणी करत असतो. तर ते झाल्यानंतर आम्ही हा नेक्स्ट प्रोसेस ती म्हणजे साईड बाय साईड कट. तर साईड बाय साईड कट करण्यासाठी आम्ही 2 जिग यूज करतो आहे. एक आहे फर्स्ट जिग, त्यानंतर आहे दुसरा जिग. तर फर्स्ट जिगचं काम आहे की त्याची जो पण फुगीर भाग आहे तो कट करणे, त्यानंतर त्याचा सपोर्ट घेऊन दुसऱ्या बाजूने त्याचा पाठीमागचा भाग कट करणे. तर हे 2 जिग असे बनवले आहेत. तुम्ही बघू शकता हा पहिला जिग आहे. तर ह्यामध्ये जो ॲरो आहे तो बाहेरच्या दिशेने दाखवला आहे, जेणेकरून त्याला तिथे कट करायचा आहे. तर तो कट केल्यानंतर आम्ही दुसरा भाग आम्ही हा सेकंड जिगवर कट करू. तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता, त्यामुळे आम्ही त्याला आता एकदम स्पीडमध्ये केला आहे. तुम्ही बघू शकता फर्स्ट जिगवर ॲरो कापलेला फल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता ह्या फल्यांवर सुद्धा काही निशाणे केले आहेत, पेन्सिलने काही बाण हे दाखवले. तर हा बाण आहे हा आतल्या साईडने, म्हणजे हा दुसरा जिग नंबर 2. ते ह्यामध्ये त्याची आता दुसरी साईड कट होईल. तर अशा प्रकारे त्याची दुसरी साईड ही कट होते. तर अशा प्रकारे आम्ही दिवसाला जवळजवळ 100 पीसेस तर कट करतोय यासारखे फलीचे. बघू शकता बाण हा आतल्या साईडने, म्हणजेच हा 2 नंबरचा जिग. पहिल्या जिगवर हा बाण हा बाहेरच्या बाजूनेच टाकून तो पहिला कट केला. त्यानंतर हा जो भाग कट केला आहे तो दुसऱ्या साईडने ठेवून हा दुसरा भाग कट केला जातो. तर ही झाली दुसरी साईड. आता 2 साईड मारून झाल्या आहेत, म्हणजे एकदम प्रॉपर ॲक्युरेट जो भाग आहे तो इथं कापला जातो, जेणेकरून 2 फल्या जेव्हा आपापसात चिटकतील तेव्हा त्यामध्ये गॅप हा दिसला नाही पाहिजे. तर अशा प्रकारे आम्ही आता सर्व फल्या कट करत आहोत. 2 साईड मारून झाले आहे. तुम्ही बघू शकता चिकची एक अलग ही टेक्निक यूज करून आम्ही ह्या फल्या कट करतो, जेणेकरून हा फल्ली कधी उडू शकत नाही आणि कमी वेळामध्ये जास्त फल्या कट करून मिळतात ह्या जिगचा यूज करून. तर तुम्ही बघू चॉपिंग. तर इथे आपला स्टार्टिंग आणि एंडिंग ही ह्या फल्यांची कट केला जाते. तुम्ही बघू शकता कट करून आम्ही खाली खणामध्ये स्टोअर करतो. तर हा आहे दुसरा पार्ट. हा पहिला पार्ट ओके. तर हा आहे मॅट्रेस. आता मॅट्रेसवर आपण चॉप करत आहोत त्या फल्ली. ह्यामध्ये स्टार्ट आणि एंड हा चॉप केला जातो. तसेच मध्ये जर कुठे कुठे खराब पीस असेल तर तो काढला जातो. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मॅट्रेसवरच्या ब्लेडने हा चॉप केला जातो, म्हणजे एकदम प्रॉपर 90 डिग्रीमध्ये त्याला कापलं जातं. तर या मॅट्रेसवर आपण हवं तो अँगल सुद्धा त्याला देऊ शकतो. 45 पर्यंत आपण त्याला कापू शकतो अँगलमध्ये. यामध्ये त्याला ॲडजस्टेबल जसं खाली दिले असते तसेच हा ब्लेड सुद्धा वरून डाऊन अप होऊ शकतो. तर ह्यामध्ये आपण आता सर्व फल्ली काप करतो. एका शॉटमध्ये आम्ही 13 फल्ली कापत असतो. तर अशा प्रकारे एक कटमध्ये 13 फल्ली आपण एक्झिक्यूट करू शकतो. आता हा नेक्स्ट मतलब दुसरा कट. ह्यामधला जर काही काढायचं मधून काढलं त्याच्यानंतर हे सर्व फल्ली आम्ही क्लॅम्पच्या साह्याने जिग बनवले. ते पण मला जिग बनवता करतात. त्या क्लॅम्पच्या साह्याने आता ते तयार करतो. बघू त्याच्यावर बाण वगैरे चिन्ह, तर ज्या दिशेने बाण मारला त्या दिशेने मला रंधा करायचा आहे. आणि जो दुसरा बाण आहे तो म्हणजे तो फर्स्ट कटमध्ये साईड बाय साईड मारण्यासाठी करायचा. तर हा दुसरा बाण केला आहे. हा ॲरो आहे ज्या साईडने रंधा करायचा, म्हणजे रंधा करणे
साईडने पण लाईन जातात, ग्रेन लाईन त्या साईडने रंधा केला जातो. कारण ज्या साईडने आपण ज्या साईडने गेला त्या साईडने रंधा केला तर हा रंधा चांगला असतो. तर जर आपण ऑपोजिट साईडने केला तर एकदम खराब होतो, म्हणजे तो पूर्ण ग्रेन सोबत निघून येतो. मतलब जो पण मटेरियल असतो त्या जेव्हा त्या बाजूमध्ये दिसतो आणि तो डायरेक्ट बाहेर उकळून येतो. त्यामुळे खूप असे लहान लहान खड्डे पडतात. तर त्यांना एकदम स्मूथ आणि एकदम चांगल्या प्रतीचा रंधा बनवण्यासाठी ह्या बांधचा उपयोग केला जातो. ग्रेनच्या ग्रेन ज्या साईडने पाण्याची दिशा केलेली असते त्याच साईडने केला जातो. ज्या साईडने फल्लीचे ग्रेन लाईन जात असतात. तर हा कांदे फळ जातात फल्ली आणि छोट्या छोट्या मोठ्या अशा फुलांना मोठी फल्ली काय करतो. फल्ली ही 5 फूट बाय 4 इंचच्या आसपास ही तयार होत असते. तुम्ही बघू शकता तर एका फल्लीत 2 3 4 तर 5 लाईन ह्या बनत असतात फल्लींच्या 5 फुटापर्यंत. तुम्ही बघू शकता जी लाईन उभी करत आहोत तिला आता कधी कम लावलं जाईल. तर हा फेविकॉल आता बघू शकता तुम्ही कशा प्रकारे कम लावतो. तर एक साईड त्यानंतर दुसरी साईड अशा प्रकारे हा दोन साईडने सेम प्रोसेस सर्व म्हणजे आपण ह्या उभ्या केल्या तर सर्व साईड आणि एंड अशा प्रकारे ह्या फल्ल्या लावत असतो एका पाठोपाठ एक. जशा प्रकारे त्या लावतात तशा प्रकारे त्यांना पुन्हा बसवतो. आणि साईडला स्टार्ट तुम्ही बघू शकता आता प्रकारे आणि हे जे प्लायपासून जे बनवले आहेत प्लॅन होतात यांचे ॲडजस्टेबल प्लॅन आहेत ज्याने प्रेशर देऊन पूर्ण पॅक करू. प्रकारे आम्ही फल्ली बनवणार. तुम्ही बघू शकता हा क्लॅमचा उपयोग काय. तर हा क्लॅमचा उपयोग आहे की याला एकदम प्रेशरने टाईट करणे. बघू शकता हे दोन वेजेस याला वेजेस होतात हे एकमेकांमध्ये कधी टाकली होती. त्यानंतर हा वेजेस असतात हा वेज आणि दुसरा वेज. पहिला वेज टाकल्यानंतर हा तिरकस असतो तर थोडा एक अँगलमध्ये करत असतो. नंतर हा एक दुसरा अँगलमध्ये. तर हा जेव्हा अँगलमध्ये त्यानंतर त्याची साईज वाढते आणि वाढल्यानंतर त्याचा ऑटोमॅटिक प्रेशर हा आपल्या स्टफन आपण गमला एकदा फल्ली घेत असतो. अशा प्रकारे 5-6 क्लॅम्प बनवले आहेत. अशा प्रकारे आम्ही 5-6 क्लॅम्प बनवले आहेत क्लॅम्प करण्यासाठी. तुम्ही बघू शकता सेम प्रोसेस ही 6 क्लॅम्प करावं लागते आणि थोडा आधी मी थोडंसं ॲडजस्ट सुद्धा करावं लागते साईड बाय साईड बघून कुठे प्रेशर येतो कुठे फल्ले आहे कसा प्रेशर येईल हे सर्व बघावं लागते. तसेच फल्ली चिटकले की नाही ते पण सुद्धा बघावं लागते. नसेल चिटकले तर दुसरा क्लॅम्प यूज करून तिथे लावावा लागतो. तर हे मेकॅनिझम आहे फल्ली टाईट होण्यासाठी. अशा प्रकारे हा 2 फल्ल्या अशा प्रकारे 4 फल्ल्या टाईट केल्या. तर हॅमर खाली ठोकण्यात येते आणि प्रेशर येतं फल्ली. तशा प्रकारे सर्व आता क्लॅम्प टाईट केलं. तर असा शेवटचा क्लॅम्प आणि अशा प्रकारे आम्ही ही फल्ली तयार करतो आणि त्याला दुसऱ्या दिवशी सुकल्यानंतर तिला काढून टाकतो. एक फल्ली सुकायला सुमारे 1 दिवस लागतो. तर जेव्हा नेक्स्ट काम राहील म्हणजे रंधा करायचं आणि रंधा करायची व्हिडिओ बनवता असेल तर तुम्हाला
पुढची व्हिडिओ बघायला लागेल. तर लवकरच आपली दुसरी व्हिडिओसुद्धा येत आहे. तर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि काय चुकलं माफ करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.